नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आपल्या गहू पिकाच्या शेतावरती आलो आहे आणि गहू पिकाच्या शेतावरती आल्याच्या नंतर आपल्याला आता त्यामध्ये आपल्याला जसं मी सांगितलंच होतं की फवारणी नियोजन. आता सध्या आपल्याला फवारणी नियोजन करायचं आहे. फवारणी नियोजन असं करायचं आहे आपल्याला सध्या की म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्याची कमेंट येत आहे की गहू पिकामध्ये वरच्या साईडला शेंडे वाळत आहे आणि नॉर्मली गहू पिवळा आहे. एक 20 ते 30% गहू पिवळा दिसतो. तर यामागचं कारण असं आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्यामध्ये पाणी दिल्याच्यानंतर जे आपण युरिया खत फेकत असतो, तर ते फेकून दिल्याच्यानंतर त्यामध्ये लगेचच पाणी लावत नसतात. लगेच पाणी लावलं तर आपल्या 100% त्या खतामधून आपल्याला रिझल्ट भेटताना दिसतो. आणि म्हणजे जसं की एक दिवस आपण पहिले खत फेकलं, दुसऱ्या दिवशी पाणी भरत असतो. ते पूर्ण युरियाच्या घटकमधलं पूर्ण म्हणजे युरिया उडून जात असतो पेट्रोलियमसारखा. त्यामधले पूर्ण जे घटक हवेदारी अ, उडून जात असतात. तर त्यामधले 100% आपल्याला असा काही रिझल्ट भेटत नाही. तर त्यामध्ये आपण सांगत असतो की आपल्याला पाण्यासोबत जे खताचा वापर करायचा होता. आणि आता सध्या आपल्याला जर गहू पिवळा किंवा वरच्या साईडला नॉर्मली शेंडे वाळताना दिसत असेल, तर त्यामागचं कारण असं आहे की सगळ्यात जास्त म्हणजे थंडीचं आता सध्या जास्त थंडी चालू आहे आणि थंडी चालू असल्याकारणाने त्यामध्ये सगळ्यात जास्त धुई आणि धुकं म्हणजे दड असतो जे रातच्या टायमाला धुई आणि जास्तीत प्रमाण आपल्याला धुकं दिसतं. तर ते दव असतं खालच्या साईडले जे पाण्याचं अशा प्रकारे आपल्याला गहू पिकावरती पाणी तुंबलेलं दिसतं पानावरती. तर ते एक गहू पिकामध्ये म्हणजे धुईद्वारे एक दव पडलेलं आपल्याला पानावरती दिसते. तर त्यामधून गहू पिकामध्ये एक 10%च्या वरती आपल्याला पिवळापणा त्यामधूनच आपल्याला दिसून येतो. जसं की पानावरती आपल्याला पाणी साचल्याकारणाने ते आपल्याला एक दुपारपर्यंत दुपार लोक आपल्याला ते पाणी काही वाळताना दिसत नाही. त्यामध्ये जे काही न्यूट्रिशन म्हणजे उन्हाद्वारे आपल्याला भेटतात, तसं की हे सगळ्या गोष्टी नायट्रोजन, स्फुरद, पोटॅश या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे खताद्वारेच नसतं भेटत. ह्या ऊन संश्लेषण सगळ्या गोष्टी आपल्याला उन्हाद्वारे पण भेटत असतात. तर जास्तीत जास्त टाईम पाणी आपल्या गहू पिकाच्या पानावरती राहिलं तर पिवळापणा 100% वाढणार. आणि पानाचे जे वरच्या साईडले कडा आहे, जे नॉर्मल आपल्याला वाळताना किंवा त्यावरती टिपके, तर एक टिपका जर आला अशा प्रकारे, तर त्यावरती अ, पाणी साचले, तर पाणी साचल्या कारणाने ते एक टिपका मोठा साईजचा होऊन जातो. तर सध्या आता आता बऱ्याचशा शेतकऱ्याची कमेंट येत आहेत की नॉर्मल आपल्या गहूमध्ये पिवळापणा दिसत आहे आणि शेंड्यावरती थोड्या प्रमाणात शेंडा वाळताना दिसत आहे. तर त्यासाठी फवारणी एक बेस्ट फवारणी आहे. आपल्याला 19 ही विद्रव्य खताची आपल्याला फवारणी करायची आहे. 100% त्यामधून पूर्ण आपल्या गहू पिकामध्ये पूर्ण क्वालिटीमध्ये येऊन जाईल. एकदम क्वालिटी म्हणजे एकदम काळोखीमध्ये येऊन जाईल. आणि काळोखीमध्ये आला म्हणजे आपल्या पानाची रफनेस, रुंदपणा आणि ज्या खालच्या साईडले जे कांडीची साईज आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला बनताना दिसेल अशा प्रकारे. तर आपल्या पिकामध्ये आपल्याला एक क्वालिटी ठेवणं खूप गरजेची आहे. क्वालिटी राहिली तर आपल्या पिकामध्ये कुठलीही समस्या दिसणार नाही. जसं की पिवळेपणा, गव्हाची वाढ न होणे, असे भरपूरसे आपल्या कारण त्यामध्ये दिसतात. पिवळा पडला गहू तर त्यामध्ये वाढ होणार नाही, जास्त आपल्या खालच्या साईडला फुटवे बनणार नाही. आणि पानाची रफनेस म्हणजे येणाऱ्या टायमाला जे पोटरा असतो, वंबी टाकायचा टाईम असतो, त्या टायमाला आपल्याला वंबी एक छोट्या साईजची भेटेल. या सगळ्या गोष्टी, हे सगळं कारण आपल्याला त्यामधून भेटते. तर आता सध्या आपल्याला गहू पिकामध्ये सगळ्यात जास्त क्वालिटी आणि येणाऱ्या टायमाला आता म्हणजे पोटरा असतो, लगेचच आता वंब्याले निघण्यास सुरुवात होईल खालच्या साईडला. तर आता एक जसं खत आपल्याला एक खत मारून घ्यायचं आहे. ते खत तर मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच तुम्हाला, कोणतं खत घ्यायचं आहे, कशा प्रकारे घ्यायचं आहे. तर आता सध्या आपल्याला फवारणी घ्यायची आहे. 100% त्या फवारणीमधून आपल्याला रिझल्ट भेटून जाईल.
19 हे विद्रव्य खताची आपल्याला फवारणी घ्यायची आहे. आपली सध्या आता 2 फवारण्या झाल्या आहे विद्रव्य खताच्या. 19 आपण आता सध्या पहिले एक घेतली होती, परत आता आपल्याला सध्या आता एक विद्रव्य खताची फवारणी घ्यायची आहे लगेचच, जेणेकरून आपल्या गव्हा पिकाची कुठलीही क्वालिटी आपल्या गव्हा पिकाची हलणार नाही, कमी होणार नाही. 100% त्यामधून फायदा होईल आणि अतिशय आपल्याला त्यामधून रिझल्ट येताना दिसेल आणि त्याच रिझल्टद्वारे आपल्याला उत्पन्नास वाढ होताना दिसेल. तर अशा प्रकारे आपल्या गव्हा पिकामध्ये नियोजन करून आपण एक चांगल्या प्रकारे गावामध्ये डेव्हलप केलं आपण गावामध्ये, तुम्ही बघू शकता. तर आता सध्या आपल्याला एक विद्रव्य खताची फवारणी घ्यायची आहे, जसं की 19 NPK कुठलाही घेऊ शकतो आपण, असं काही नाही. फक्त NPK सारखं असणं गरजेचं आहे आपल्याला. तर चांगल्या प्रकारे जर आपण गव्हा पिकामध्ये पण नियोजन केलं तर आपल्याला उत्पन्नामध्ये कुठलीही समस्या दिसणार नाही. अशा प्रकारे आपल्या गव्हा पिकामध्ये नॉर्मल असा एक कडा करपासारखे दिसत आहे, टिपके दिसत आहे. यावरती फक्त आपल्याला 19 ह्या खताची विद्रव्य खताची आपल्याला फवारणी करून घ्यायची. अतिशय त्यामधून रिझल्ट भेटताना दिसेल. मागच्या बारीला आपल्या 15 ते 20 दिवस पहिले अशाच प्रकारे आपल्या गावामध्ये दिसून येत होते. त्यामध्ये लगेच फवारणी झाल्याच्यानंतर आपल्या गावामध्ये कुठलीही समस्या नाही. आता नॉर्मली दिसत आहे, तर त्यावरती आता लगेच फवारणी करून घेणार आहोत आपण. फवारणी झाल्याच्यानंतर जे काय पुढच्या टायमाला येणाऱ्या टायमाला म्हणजे खत नियोजन करायचं आहे आपल्याला, तर त्यावरती आपल्याला सविस्तर बोलून घ्यायचं आहे. आपण सांगणारच आहे व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे खत घ्यायचं आहे आपल्याला. तर आता सध्या फवारणी करायची आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे जर आपल्या गहू पिकामध्ये नॉर्मली अळीचा परिणाम दिसून येत असेल तर अळीचं पण आपण मारू शकतो. खोडाळी खालच्या साईडला आपल्याला खोडाळी दिसत आहे, त्या या साईडला आपल्याला अशा प्रकारे, त्यामध्ये मी सांगणारच आहे तुम्हाला ग्रेड कोणती घ्यायची इथं. तर सध्या आता आपल्याला 19 या खताचा रिझल्ट अतिशय भेटला. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे आपल्या गहू पिकामध्ये जबरदस्त असा गहू आपला एकदम संतुलन, कुठलेही खालीवर नाही, काही नाही, एक समान गव्हाची उगम शक्ती होईल. एक समान आपल्या गहू पिकामध्ये वाढ होताना, खालच्या साईडले फुटवे बांधताना अशा प्रकारे आपल्या गहू पिकामध्ये दिसून येत आहे. अशा प्रकारे जर नियोजन केलं 100% आपल्या गहू पिकामध्ये 26 ते 27-28 क्विंटलपर्यंत आपण 100% ॲव्हरेज काढणार आपण काढलेलं आहे. तर नियोजन करणं खूप गरजेचं आहे आपल्याला पहिले. अशा प्रकारे जर नियोजन केलं तर 100% आपल्या गहू पिकामध्ये फायदा होणार. तुम्ही बघू शकता खालच्या साईडला आपल्या स्टंपची किती जाडी आहे. अशा प्रकारे आपल्या गहू पिकामध्ये बेट होताना दिसले. तर नियोजन 100% केलं, 100% आपल्याला त्यामधून फायदा होणार. खालच्या साईडला बघू शकता तुम्ही आपल्याला किती मुळ्यांची, आपल्याला भरदार मुळ्यांची दिसून येते खालच्या साईडला. अशा प्रकारे जर गहू पिकामध्ये जर मुळी दिसली 100% आपल्या गावामध्ये कुठलीही कमी नाही. त्यासाठी आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यावरती होमिकायसाईडसारख्या फवारणीद्वारे. आणि तुम्हाला सांगितलंच होतं मी पाण्याद्वारे आपल्याला जिथलं होईल तिथलं मायक्रोरायझा पण सोडू शकतो आपण. पहिल्या 1-2 बारीला सांगितलं होतं तुम्हाला मी. दुसऱ्या ते तिसऱ्या पाण्याला जे नियोजन सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये मायक्रोरायझा, पेरता वेळेस मायक्रोरायझा आपल्याला बीज प्रक्रिया करून घ्यायची होती. या सगळ्या गोष्टी आपण पहिले व्हिडिओमध्ये सांगितल्याच तुम्हाला. तर अशा प्रकारे जर नियोजन केलं 100% आपल्या गावा पिकामध्ये 27, 28, 30पर्यंत आपण ॲव्हरेज काढू शकतो. आपण स्वतःहून 28पर्यंत ॲव्हरेज मागच्या वर्षी काढलेलं आहे आणि यावर्षी परत आपल्याला प्लस काढायचं आहे. त्यावरती फक्त आपल्याला नियोजन करायचं आहे सगळ्या गोष्टीचं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या सगळ्या पिकावरती जे आपल्याला अपडेट येणार आहे ते आपल्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.